चला, काल आपले किती गणित झाले होते? 3. आणि आज आपण किती शिकणार आहे? 4थं गणित शिकणार आहे. लाईव्ह क्लास पाठ 5:30 वाजता थंडगार. सगळ्यांनी आंघोळ करून आले? बरोबर ना? हा. सकाळी सकाळी खतरनाक लक्षात राहतंय. बरोबर? सगळ्यांच्या लक्षात राहतंय. चहा वगैरे पिऊन आलंय. एक पोरग तर सकाळीच मला चहा घेऊन आलंय, त्याबद्दल त्याचं धन्यवाद. आणि इथून आता गणित शिकवायला चालू करतोय. अशा पद्धतीचं जर शिक्षण असेल तर कोणताही पोरगा मागे राहणार नाही, अभ्यासात नाही आणि कोणत्याच बाबतीत नाही. कळालं का नाही? चला आता आपण गणित बघू. इथं बघू काय आहे रे? वाच बरं. काय आहे? वाचा पटालकन गणित वाचा. AP किती आहे रे आपला? 90. इकडे बघा, AP किती आहे? इथं बघा 19 टर्म किती आहे म्हणते तो? 52. 38 व टर्म किती आहे म्हणते? फाइंड द सम ऑफ 56 टर्म. आता मला एक सांगा, इथं मी लिहितो, कोण कोण अपसेट आहे ते मला सांगा. T19. दररोज माझा पेन इथं पोरं छोटं करून जाते, काल मोठं करून गेलो. 19 व टर्म किती होतं रे इथं? 19 व टर्म किती आहे रे? 52. समजलं का सगळ्यांना? T19 किती आहे? 52. त्यानंतर T किती रे? 38. T38 किती आहे? 128. बाळा इथं तुझ्याकडे काय नाही आहे रे? तुझ्याकडे इथं काय नाहीये? इथं पहिल्यांदा तुझ्याकडे A नाही आहे. बरोबर? तुझा A अपसेंट आहे. कोणतंही टर्म काढायचं असेल, तू 50 काढ का 60 काढ, तुझ्याकडे A तर पाहिजेच. आणि तुझ्याकडे काय पाहिजे? D पाहिजे. तुझ्याकडे A पण नाही आणि D पण नाही. आणि तुझ्याकडे काय नाही आहे रे? D पण नाहीये. दोन्ही तुझ्याकडे काय आहे? अपसेंट आहे. पण पहिल्यांदा आता आपण ते काढू. क्लिअर? चला आता सर्वांनी मन लावून लक्ष द्या. आता मला सांगा, ज्या वेळेस आपण A आणि D काढतो म्हटलं तर आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करावा लागणार? TN चा फॉर्म्युला यूज करावा. कोणता? TN चा. मन लावून लक्ष द्या. मागची दीदी काय रे? TN चा फॉर्म्युला काय आहे? A अधिक कंसात n-1 त्याच्या बाहेर काय आहे? D आहे. बरोबर? आता आपल्याला T19 व पद आपल्याकडे आहे ते आपण नंतर लिहिणार आहे. माझ्याकडे हा n आहे. किती आहे? n 19 आहे माझ्याकडे. T किती आहे? 19. मग माझ्याकडे T हा 19 आहे. बरोबर? मग माझ्याकडे A मला माहित नाही. हा किती आहे रे? 19 -1 आणि D पण मला माहित नाही. क्लिअर? मग म्हणून माझ्याकडे किती होणार? T19 बरोबर A अधिक किती उरणार आहे इथं? 18 आणि इथं होणार D. आता हे जे T19 आहे किती आहे रे? किती आहे? 52 आहे का नाही? मग काय होणार आपलं इक्वेशन? A अधिक 18D इज इक्वल टू 52. याला नंबर किती द्यायचं? 1 द्यायचं. किती नाव द्यायचं? 1. सगळ्यांना कळालं इथपर्यंत? क्लिअर कळालं? आपण इक्वेशन 1 बनवलं. हे आपण कुणासाठी करत आहोत? A आणि D काढण्यासाठी करत आहोत. कुणासाठी करत आहोत? कारण जोपर्यंत मी A आणि D काढणार नाही तोपर्यंत मी ते 56 व टर्म काढू शकणार नाही. समजलं सगळ्यांना? चला आता आपण 19 चं केलं. आता आपण कुणाचं करणार आहे? 38 साठी तसंच करणार आहे. चला इथं पण TN चाच फॉर्म्युला वापरणार आहे. काय वापरणार? बोला A अधिक n - T. इथं काय होणार? 1D होणार. बरोबर? चला T किती आहे बेटा? 38. बरोबर? A मला माहिती आहे का? नाही. n किती आहे रे? 38 -1 आणि इथं काय रे? D मला माहिती आहे. समजलं सगळ्यांना? हा. तुम्ही उत्तर द्यायची आहे. जरी आपण लाईव्ह क्लास घेत असेल, रेकॉर्ड करत असेल तरीही तुम्ही बोला. कारण एज्युकेशन पद्धत ही कम्युनिकेशनची आहे. शिक्षण हे कम्युनिकेशन झालं पाहिजे. जे मी तुम्हाला शिकवतोय, तुम्हाला वाटतं की व्हिडिओ चालू आहे माझं चुकन का? चुकू द्या. आपल्याला कोण काय म्हणतं, कोण काय कमेंट याच्याशी मतलब नाहीये.
आपण इथं शिकतोय ती पद्धत नॅचरल. तुमचा आवाज येऊ द्या, तुमची जे काही आहे की बाबा आता माझं चुकल मग उत्तर मग माझं रेकॉर्ड होईल. काही काही मुलांच्या मनात अशी भीती असते, बरोबर आहे ना. होऊ द्या, एखाद्या वेळेस कोणी काय म्हणू द्या, आपल्याला त्याची काय देणं नाही, पण तुम्ही तुमच्या मनातलं बोला आणि तुम्ही बरोबरच बोलणार ना. आपण काय स्टेप बाय स्टेपच शिकवतो. चला, त्याबद्दल काय होणार आता T38 बरोबर काय होणार ए अधिक किती होणार आहे 37 आणि हे डी होणार. आपल्याकडे T38 त्यांनी किती दिलाय रे बाळा इथं बघ 1 to 8 दिले. 1 to 8 कळलं. चला मग आता माझं इक्वेशन काय तर होणार ए अधिक 30 किती होणार 7 आणि इथं किती होणार डी इज इक्वल टू किती दिलाय रे बघ इथं 128. हे होणार माझं इक्वेशन नंबर 2. चला इथपर्यंत कोणाला काय डाऊट क्लिअर झालं इथपर्यंत सगळ्यांचं. चला आता आपण पुढे जाऊ. आता आपण इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ची काय करणार ऍडिशन करणार. काय करणार ऍडिशन. स्टेप नंबर किती झालं 3. स्टेप नंबर 1 स्टेप नंबर 2 आता स्टेप नंबर 3 ला या दोघांची ऍडिशन करणार. गणित तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी स्टेप लक्षात ठेवावं लागतं की मी अगोदर काय करायला केलं नंतर काय करणार त्याच्यानंतर काय करणार. तुम्ही गणित लिहिल्याच्या नंतर स्टेप लिहून घ्या, कारण पेपर मार्च महिन्यामध्ये आहे. मार्च मध्ये पर्यंत आपल्या विदाउट रिव्हिजन लक्षात राहूच शकत नाही. कितीही चांगलं जरी शिकवलं तरी तिथपर्यंत लक्षात राहील का तुम्हाला. तुम्हाला रिव्हिजन करावीच लागणार दररोज अर्धा तास. समजलं. चला आता आपण काय म्हणणार ऍडिटिंग. काय होणार आहे ऍडिटिंग किंवा ऍडिंग बरोबर. इक्वेशन नंबर 1 and 2 मराठी मीडियम वाले काय लिहिणार समीकरण 1 व 2 ची बेरीज. आपले मराठी मीडियम वाले हुशार. चला मग काय होणार ए अधिक किती होणार 18d इज इक्वल टू 52 आणि हे किती होणार हे इक्वेशन नंबर 1 होतं की काय रे इथं ए अधिक 37d बरोबर 128. हे किती आहे आपलं 2. याची आपल्याला करायची बेरीज. 1 आणि 1 किती आहे 2 अधिक 55 किती होणार आहे 55d बरोबर 180. करेक्ट ना. तुझ्या भरोश्यावर लिहितो बरं का शाबास 180. आता हे आपलं झालं उत्तर. आता विषय असा आहे इथे गंभीर की मी याला 2 ने डिवाइड करू शकत नाही जसं आपण इक्वेशनला छोटं करतो ना, कारण 2 च्या टेबल मध्ये 55 येत नाही. 18 ला जातो, एकाला जाऊन काय फायदा डिवाइड. त्यामुळे मी याचं छोटं पण करू शकत नाही. म्हणजे याचा अर्थ की मी या इक्वेशनला ऍज इट इज जसंच तसंच ठेवणार. त्याच्यात मी काही करू शकत नाही. समजलं सगळ्यांना क्लिअर. आता मला तो कितवा टर्म काढा म्हणतोय 56 व टर्म काढा म्हणतोय. बरोबर आहे का नाही. सम ऑफ 56 व टर्म काढा म्हणतोय. आता आपण 56 व टर्म मी पुढच्या पेजवर घेतो. आपण कसं काढणार ज्या वेळेस मला एक सांगा. आता मी 56 ज्या वेळेस टर्म काढणार आहे त्यावेळेस मी कोणता फॉर्म्युला यूज करणार आहे. कोणता यूज करणार आहे SN चा यूज करणार. बरोबर घेऊ का आता पुढच्या पेजवर. हे समजलं. चला आता मला 56 व टर्म काढायचा SN चा काय फॉर्म्युला n/2 बरोबर का नाही. इथं काय रे 2a प्लस n-1 आणि हा d हा माझ्याकडे समचा फॉर्म्युला आहे. हे काय आहे तर हे इकडे लिहितो मी गचकन फॉर्म्युला आहे. चला आता मला सांग यस कितवा 50 पदव काढायचा मला SN ची बेरीज करायची आहे. मला आहे ना काय करायची आहे मला बेरीज करायची. बेरीज करायची. याला मी जसंच तसंच लिहिणार SN. लक्ष दे n किती आहे रे माझ्याकडे 56 2. लक्ष दे बाबा हे जर काम आहे आता
हे 2a अधिक किती रे 56 मायनस 1 आणि हा d 56 डिवाइड बाय 2. इकडे बघा आता हा 2 या जसाचा अधिक किती होणार रे 55 आणि हा d बरोबर का 56 5 आणि हा d. आता बघ हे 56 डिवाइड बाय 2 इथं साइन नसतं म्हणजे मल्टिप्लाय असतं बरोबर का. आता मला सांग याची व्हॅल्यू आपण पाठीमागे काढली बघ. हे बघ 255d ची व्हॅल्यू किती आहे 180 आहे का 180 कळलं ना. या दोघांची व्हॅल्यू ही आहे. मग आता मी ते तिथे घेऊ शकतो का नाही बरोबर का रे. हा मग आता इथं मला सांगा याच्याबद्दल किती काढलंय मी ना 180 काढले. मग मी याला रिप्लेस करणार हे घेणार. सगळ्यांना कळालंय ना नाही तुम्हाला 180 कुठून घेतले समजलं. आता हे ऍज इट इज त्या गणितावरून हे इथं आलंय समजलं ना. हा आता बोला याचा हाफ किती रे 180 रुपयाचा हाफ किती किती होणार 90. आता काय उरलं माझ्याकडे हे किती उरले रे 56 मल्टिप्लाय बाय 90 इज इक्वल टू. आता मला लिहायचं आहे आन्सर. किती येणार आन्सर करा इतर रफ मध्ये. ज्याला येत नाही त्यांनी इतर रफ मध्ये करायचं. सांगा गचकन करा तुम्ही सकाळी सकाळी चला पटाकन आन्सर सांगा. आपल्याला काय वेळ लागला तरी चालेल आपलं काही पटापट पटापट दिमाग चालवा. टेबल बोलवा. 0 ने किती रे 5040 5 0 4 0 परत एकदा कर करून तर बघ एकदा कोणाचं काय काय चुकलं ते बघा. करा 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 एकदा. ते मागचं उत्तर बघू नका. कधी कधी मागचं उत्तर चूक राहतंय. त्या 2.2 मध्ये एक चूक आहे. 7 मराठी मीडियमच्या पुस्तकात बरोबर आहे. सेमीच्या पुस्तकात डिवाइड बाय 2च नाही आहे. आपण काल चॅप्टर शिकवताना बघितलंय. त्यामुळे तुम्ही प्रत्यक्ष गणित करा. लगेच मागचं बघू नका सांगू. करा मल्टिप्लाय किती होणार पटपट पटपट करा. वेळ नाही आपल्याला. 5040 5 0 हा लिहू का मग फायनल लिहू का 5 बोल पटकन 5040. मग तुमचं जे त्यांनी काय विचारलं आपल्याला कितवं टर्म विचारलंय त्याने आपल्याला 56 टर्मची बेरीज किती होणार द सम ऑफ 56 टर्म. काय म्हटलं रे बाळा त्याने इथं लिहायचं आहे. त्याला पण मार्क आहे हा लक्षात ठेव. त्याला पण मार्क आहे. फायनल आन्सर द सम ऑफ 56 टर्म इज किती आली रे 5040. हे आपलं आहे फायनल आन्सर. कळालं तुम्हाला पक्क कळालं. आपल्या स्टेप किती झाल्या रे आपल्या आता स्टेप किती झाल्या आपण एकदा रिवाइज करू. स्टेप किती झाल्या बघा. 1 ही वाली 2 बेरीज वाली किती झाली 3 बेरीजची 3 झाली. त्याच्यानंतर आपण एसएन वापरलं किती झालं रे 4. याच्यात हे व्हॅल्यू ठेवली. ही स्टेप किती झाली 5 मल्टिप्लाय केला. 5 स्टेप आहे. पेपर होईपर्यंत 5 स्टेप लक्षात ठेवा. असं गणित याच्या अगोदर पण आहे. समजलं सगळ्यांना पक्क समजलं. गणित अवघड नाही आहे. फक्त स्टेप लक्षात ठेवा की मला काय हवं आहे मला काय पाहिजे आहे आणि मला काय करायचं आहे. दॅट इज द कॉन्सेप्ट ऑफ मॅथमॅटिक्स. समजलं सगळ्यांनी ओके. चला आता गणित नंबर किती 5. सगळ्यात महत्वाचं गणित आहे. या एक्सरसाइज मध्ये बऱ्याच वेळा बोर्डच्या पेपर मध्ये गणित येतं. पहिल्यांदा सर्वांनी लक्ष द्या. पहिल्यांदा प्रश्न मी समजावून सांगतो नंतर आपण याला सोल्युशन करू.
एवढा मोठा हा क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 5. त्याने प्रश्न विचारलेला आहे, फाइंड द सम ऑफ नॅचरल नंबर बिटवीन. म्हणतंय रे भाऊ, काय म्हणतंय? बिटवीन. बिटवीन म्हणजे मधलं. किती रे? 1 to किती? 40. डिव्हिजिबल बाय 4. आता असं चेंज करून तुम्हाला मी बाकीचं पण देणार. डिव्हिजिबल 5, 6 देणार. सोडवता आलं पाहिजे. बिटवीन 1 to 8 नॅचरल नंबर. 1 ते 140 पर्यंतच्या नैसर्गिक संख्या. पण दीदी भाग कितीने केला पाहिजे? 4 ने. डिव्हिजिबल बाय 4 म्हणजे 4 न भाग जाणाऱ्या संख्या किती? कुठपर्यंत दिली आहे? 1 ते 140 पर्यंतच्या. असा हा प्रश्न आहे. पहिल्यांदा प्रश्न कळाला सगळ्यांना? प्रश्न कळायला महत्व आहे ना, त्याने काय विचारलंय मला? 1 ते 140 पर्यंतच्या अशा संख्यांची तुम्हाला बेरीज करायची आहे की ज्याला कितीने भाग जाणार आहे? 4 ने. आता याच्यात ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. आता मी इथं हे डायरेक्ट सोडू शकतो, पण मी तुम्हाला बाजूला नेक्स्ट पेजवर सोडवून सांगतो. हा क्वेश्चन आहे, समजून घ्या. 4 ने भाग हे त्याने इथं एपी तयार केलेली आहे. काय तयार केली आहे? एपी. अंकगणितीय श्रेणी. 4 8 पुढे बोला किती होणार? 12. पुढे काय होणार? 16. डॅश 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 कुठपर्यंत? 136. चला आता मला एक सांगा, इथं आपण क्रिएट करू. तुमचा इथं ए किती आहे रे? 4. व्हेरी गुड. तुमचा इथं डी किती आहे रे? 4च आहे. तुमचा इथं एन किती आहे रे? 136 आहे. आता तुझ्याकडे काय नाही रे बाळा? टोटल नंबर पहिल्यांदा आहे. हा तुझा टीएन आहे. कोण आहे? टीएन. मग तुझ्याकडे काय नाही आहे? एन नाही आहे. म्हणजे तुला अगोदर काय काढावं लागेल? तुला एन काढावं लागेल. मग एन काढला तर तुझ्याकडे आपोआप एसएन कडून आपण ते काय करू शकतो? सोडवू शकतो. हे कळालं सगळ्यांना? एपी ए किती आहे? 4. डी किती आहे? 4. आणि टीएन किती आहे? टोटल नंबर ऑफ 136. हा. आणि एन म्हणजे त्या संख्या पहिले किती ते बघू, 4 न भाग जाणाऱ्या. त्याच्यानंतर त्याची काय करूया? सम करूया, त्याच्या बेरीज करूया. समजलं सगळ्यांना? क्वेश्चन कळाला? चला आता मला हे इथं करणं शक्य आहे का बघू आपण. लिहू आता. माझ्याकडे एन किती आहे? एन तर मला काढावं लागेल ना. माझ्याकडे ए आहे. ए किती आहे सांगा बरं? 4. लिहिलं मी 4. डी किती आहे माझा सांगा? 4 डी लिहिलाय. टीएन मला काढावं लागेल. एन किती आहे माझा सांगा बरं? 136. हे फॉर्म्युला लिहिलाय त्यांनी. जे शक्य आहे ते इथे लिहून टाकू, नंतर आपण सविस्तर सोडूया. चला सांगा. इथं ए सर, इथं काय येणार रे? ए येणार ना? एच आहे ना फॉर्म्युल्यामध्ये. इथं ए येणार, ए प्लस टी1. इथं काय येणार सांगा बरं? डी येणार. बरोबर ना? त्याने हा आपल्याला फॉर्म्युला विचारला, इथं डी येणार. आता इथं त्याने विचारलं उत्तर किती आहे. इथं पण त्याने उत्तर लिहिलं आहे. ए हा फॉर्म्युला विचारलाय त्यांनी. बरोबर ना? चला फॉर्म्युला लिहून टाकू. किती आहे रे इथं? एन बाय 2. हा कोणाचा फॉर्म्युला आहे? एसएन चा. एन बाय 2 किती आहे रे पुढं? 2a अधिक n मायनस 1 आणि बाहेर डी आहे. आणि त्याने पुढे आपल्याला टोटल उत्तर विचारलाय. ते तर आपण सम करून पुढे काढणार आहे आणि ते पुढे जे येते इथं बॉक्स मध्ये लिहिणार आहे. समजलं तुम्हाला? जे जे इथं शक्य होतं ते ते या बॉक्स मध्ये आपण भरलंय. पण आता आपण सविस्तर कुठं सोडू ना? नेक्स्ट पेज. सगळ्यांनी लक्ष द्या. चला आता पुढच्या पेजवर इथं हे सगळं लक्षात घ्या. हे ते मी सगळं विचारणार आहे तुम्हाला. चला बोला आता पटापट उत्तर द्या. चला बोला. माझ्याकडे ए काय होतं बोला पटकन? 4. तुम्ही पटापट बोलणार आहे. ए किती होतं? 4. परत नको तुम्ही म्हणतात. ए बरोबर माझ्याकडे 4 होतं. डी बरोबर माझ्याकडे 4 होतं. टीएन माझ्याकडे 136 होतं. एन मला माहिती नव्हतं. म्हणजे 1 ते 140 च्या ज्या संख्या आहेत, पहिले मी संख्या काढणार, नंतर बेरीज करणार. चला बोला आता. संख्या काढायचं तर टीएन बोला पटकन. ए अधिक कंसात एन मायनस 1 बाहेर डी. मग टी एन किती आहे माझ्याकडे? टीएन. बरोबर ना? बरोबर. आता मला सांगा हे किती आहे रे? 136. बरोबर का? चल बोल. हे किती आहे रे? 136. ए किती आहे आपल्याकडे? 4. व्हेरी गुड. एन मला माहिती आहे का रे?
n मला माहिती नाहीये, मला काढायचं अगोदर. आणि पुढे बोल किती आहे, d किती आहे रे 4. हा इकडे प्लस आहे, इकडे गेला की काय होणार मायनस. मग बोल 136 - 4. पुढचं सगळं जसंच तसंच. हे किती होणार बेटा बोल 132. पुढचं सगळं जसंच तसंच. हे इकडे मल्टिप्लाय, इकडे आले की काय होणार डिवाइडला होणार, बरोबर ना. हा मग 132 डिवाइड बाय किती रे 4. मागच्या गणिता सारखंच आहे शुभम, बरोबर. आता इकडे बघ, याने याला डिवाइड केलं किती होणार बेटा सांग पटकन बोला. किती होणार 4 × 4 4 × 3 = 12. हातचा उरला 1 आणि 4 × 3 = 12 33. बरोबर ना. काय उरलं आपल्याकडे 33 बरोबर n - 1. हा इकडे मायनस आहे, इकडे आला की काय होणार आहे प्लस. मग n बरोबर 33 + 1. तर n बरोबर किती रे 34. n बरोबर किती 34. म्हणजे आपल्याकडे नंबर किती आले 1 ते 140 पर्यंत जे 4 न भाग जाणाऱ्या ज्या टोटल नंबर आहेत, संख्या आहेत, त्या किती आहेत 34 आहेत. आता मला याची काय करावं लागेल सम, बरोबर ना. हा मग आता मला सम करायची, तर माझ्याकडे फॉर्म्युला काय Sn. बोला काय n/2 2a अधिक कंसात किती होणार n - 1 आणि बाहेर d. चला बोला Sn. n किती काढला आपण आता बोला पटकन 34. हे बघा की इथं काढलं की आता, बरोबर ना. चला पुढे बोला. हे दोन जसेच्या तसे. हे किती काढलं बघा, a ला हटवा 4 प्लस n किती काढले रे आपण 34. हे बघा n आपण 34 आताच काढले. हे बघा इकडे आहे मायनस किती रे 1 आणि d किती काढले रे 4. ते मल्टिप्लाय आहे. मल्टिप्लाय नाही लिहिलं तरी चालतंय, लय सोपं आहे. याला शेवटपर्यंत हलवायचं नाही, तसंच तसंच. इकडे बघ हे किती होणार बोल पटकन 4 × 8 प्लस हे किती होणार रे 33. हे किती होणार रे 4. याला अंडरलाईन कर. अंडरलाईनचा अर्थ काय, मला ती स्टेप पुढे सॉल्व करायची आहे. व्हेरी गुड. चल बोल 34 डिवाइड बाय 2 मल्टिप्लाय बाय, नाही तर पहिले ब्रॅकेट्स कर नंतर मल्टिप्लाय कर. एक स्टेप पुढे. चल बोल हे किती आहे 8 प्लस किती होणार आहे याचा मल्टिप्लाय 132. 4 × 3 = 12. बरोबर ना. 4 × 3 = 12 ने 13 134. आता बघ 34/2 मल्टिप्लाय बाय, या दोघांचं काय करावं लागेल ऍडिशन. 32 आणि 8 किती झाले रे 40. व्हेरी गुड 140. आणि बोल आता किती होणार बे भाग तोडायचा आपल्याला. तोड पटापट 2 3 8 बे याचा हा किती रे 70 का बे 7 14 70. आता काय उरलं माझ्याकडे 34 × किती रे 70. कर बरं या दोघांचा गुणाकार कर, याचा मल्टिप्लाय कर. आपल्याला इथे लिहायचं आहे 2 3 व्यवस्थितशीर मल्टिप्लाय करायचं, बिलकुलही गडबड करायची नाही. करा मल्टिप्लाय. ज्याने येत नाही त्याने रफ पेज मध्ये करा. किती रे 2380. करेक्ट ना. तुमच्या भरोशावर उत्तर देतो. हा 2380 लिहू का रे 2380. म्हणजे त्याची 1 ते 40 पर्यंतच्या संख्यांची कितीने भाग जाणार आहे 4 ने डिव्हिजिबल बाय 4 ने. त्याची जर आपण सम केली तर ती किती येणार आहे किती येणार आहे 2000. लास्टचं वाक्य तुम्ही लिहिणार काय लिहिणार लास्टचं वाक्य सांगा. लास्टचं वाक्य काय लिहिणार आहे The sum of the number the sum of the natural number between 1 to 4 140 is equal to आपलं उत्तर. हे लिहावं लागतं इथून पासून पुढे. लास्ट वाक्य लिहिणार ना तुम्ही. क्लिअर. किती आलं आपलं उत्तर ते 2 3 8
0. सगळ्यांना कळालं? क्लिअर कळालं? हा. ज्या वेळेस तुम्ही विसरणार त्या वेळेस काय करायचं? परत एकदा व्हिडिओ बघायचं. 100% तुम्हाला कळेल. आणि हे मोस्ट IMP गणित आहे. मोस्ट IMP गणित. कळालं? ओके. थँक्यू. धन्यवाद.